Hello everyone, myself Mahesh Pore. I welcome you all in our new Java programming tutorial. In last sessions, we had learned about what is meant by error, what is compile time error, what is runtime error, and how the exception is occurred. Okay, and we also learn about what are the common Java exceptions are defined in the Java. Okay, so in these sessions, we are going to learn how to handle these exceptions in the Java. So exception handling in the Java. Okay, this belongs to the fourth unit. After learning this, you will able to handle the given exception. After this session, you will be understand. You should understand the concept of the try catch, nested try or throws, and finally keywords. Okay, which is responsible for handling the exception. Okay. So what we will learn today, we'll learn the concept of try catch, finally block. We'll learn how to write the nested try, and we'll learn throw and throws keywords. Okay, so we absolutely will learn try catch finally throw and throws keywords which are responsible for handling the exceptions. Okay, so this is a conceptual map. We will learn this one. Okay, so see here, what is exception? Exception is an event which is occurred due to the runtime error, okay, or which occurred during the execution of the program. Okay, what is the result of the exception if you not handle it? जर एक्सेप्शन जनरेट झाल्यानंतर तुम्ही हँडल केलं नाही तर त्याचा रिझल्ट काय असेल? इट विल स्टॉप द फ्लो ऑफ द प्रोग्राम इंस्ट्रक्शन और इट विल क्रॅश युअर प्रोग्राम. ओके, अँड इवन इफ some statements which are syntactically correct, logically correct, okay, if you are not handling the exception properly, then you may not see the output of that program also, that statements also. Okay, त्यामुळं एक्सेप्शन हँडलिंग तुम्हाला करण्यासाठी जावानं काही प्रोव्हिजन्स दिलेले आहे. सो एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम प्रोव्हाइड्स अ मीन्स टू डिटेक्ट एरर, थ्रो एक्सेप्शन अँड देन कॅच एक्सेप्शन बाय टेकिंग द अप्रोप्रिएट ॲक्शन्स. ओके, जसं लास्ट सेशनला बघितलं, तुम्हाला सांगितलं एक्सेप्शन हँडलिंगच्या काही स्टेप्स जावामध्ये दिलेल्या आहेत. फर्स्ट इज नथिंग बट द फाइंडिंग द प्रॉब्लेम्स. की काही स्टेटमेंट्स असे जे एक्सेप्शन क्रिएट करतात ते स्टेटमेंट्स फाइंड आउट करायचे. त्या स्टेटमेंटनं जर एक्सेप्शन क्रिएट केलं तर ते थ्रो करायचं, विच इज नथिंग बट द इन्फॉर्म दॅट द एरर हॅज ऑकर्ड. थ्रो केलेलं एक्सेप्शन जे आहे ते रिसीव्ह करायचं, विच इज नथिंग बट द कॅच द एक्सेप्शन. अँड त्या एक्सेप्शन नंतर काय करायचं, हे करेक्टिव्ह ॲक्शन्स किंवा करेक्टिव्ह कोड तुम्ही लिहू शकताय, विच इज कॉल्ड एज अ हँडल द एक्सेप्शन. सो these are the steps for handling the exception. Okay, and which is possible because of these keywords. Okay, so 5 keywords आहेत जावामध्ये, ज्या कीवर्ड्सचा यूज करून तुम्ही एक्सेप्शन हँडल करू शकता. ट्राय, कॅच, फायनली, थ्रो अँड थ्रोज. आता हे कीवर्ड कसे, कधी लिहायचे, हे एक्सेप्शन कसं हँडल करतं हे आपल्याला ह्या सेशनमध्ये बघायचं आहे. सो लेट्स लर्न फर्स्ट द ट्राय ब्लॉक. सो जावामध्ये ट्राय नावाचा एक ब्लॉक आहे. सो ट्राय नावाचा कीवर्ड आहे. ज्या कीवर्डमध्ये, ज्या ब्लॉकमध्ये तुम्ही असे स्टेटमेंट लिहायचे जे स्टेटमेंट्स तुम्हाला वाटतात की रन टाईमला एक्सेप्शन जनरेट करू शकतात. सो असा जो कोड आहे, असे जे स्टेटमेंट्स आहेत ते ट्राय ब्लॉकमध्ये लिहायचे. सी हियर, दिस ब्लॉक अप्लाइज अ मॉनिटर ऑन द स्टेटमेंट्स रिटन इनसाइड इट. की जे काही स्टेटमेंट्स तुम्ही याच्या आतमध्ये लिहिलेले आहेत की त्या स्टेटमेंटमुळं काही एक्सेप्शन जनरेट होतं का याचं मॉनिटरिंग ट्राय ब्लॉक करतो. इफ एक्सेप्शन जनरेट झालं नाही तर इट इज वेल अँड गुड, की हा ब्लॉक काही करणार नाही. जर ट्राय ब्लॉकमध्ये लिहिणारे काही स्टेटमेंट्स जे आहेत त्यातल्या काही स्टेटमेंटनं एक्सेप्शन जनरेट केलं, if there exists any exception, then the control is transferred to the catch or finally block. तर काय करेल, सपोज काय म्हणतो आपण, ट्राय ब्लॉक मॉनिटर्स ऑन द स्टेटमेंट्स रिटन इनसाइड इट. ट्राय ब्लॉकमध्ये जे स्टेटमेंट लिहिलेलं आहे त्याच्यावर ट्राय ब्लॉकचा मॉनिटर असतो. जर त्यातल्या एखाद्या कुठल्या स्टेटमेंटनं एक्सेप्शन जनरेट केलं तर कुठल्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट केलेलं आहे त्या टाईपचा तो ऑब्जेक्ट तयार करतो आणि थ्रो करतो. जो थ्रो केलेला ऑब्जेक्ट कॅच किंवा फायनली ब्लॉकमध्ये कॅच केला जातो. ओके, सो कॅच ब्लॉक. दिस ब्लॉक इन्क्लूड्स द ॲक्शन्स टू बी टेकन इफ द पर्टिक्युलर एक्सेप्शन ऑकर्स. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, ट्राय ब्लॉकमध्ये
जे स्टेटमेंट्स लिहिलेले आहेत त्यातल्या काही स्टेटमेंट्सनं जर एक्सेप्शन जनरेट केलं तर ते कुठल्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट केलेलं आहे त्या टाईपचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो आणि तो थ्रो केला जातो. थ्रो केलेला ऑब्जेक्ट कॅच ब्लॉकमध्ये कॅच केला जातो. ओके, कॅच ब्लॉकमध्ये इथं कॅच केला जातो. आता कॅच ब्लॉकमध्ये जेव्हा एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट कॅच केला जाईल त्यावेळी समजेल की ॲक्च्युली एक्सेप्शन काय आलं आणि त्याच्या करेक्टिव्ह ॲक्शन्स काय घ्यायचे आहेत ते एक्सेप्शन आलं तर त्याचा कोड तुम्ही कॅच ब्लॉकमध्ये लिहू शकता. दॅट इज अ ट्राय अँड कॅच ब्लॉक. जावा युजेस द कीवर्ड ट्राय to preface a block of code that is likely to cause an error condition and throw an exception. Catch block defined by the keyword catch, which catches the exception thrown by the try block and handles it properly. The catch block is added immediately after the try block. Okay. So हा लिहायचा कुठं जेव्हा तुमचा ट्राय ब्लॉक संपतो त्याच्या खालोखाल तुम्हाला कॅच ब्लॉक लिहावा लागेल. सिंपल थिंग्स आहेत. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ दॅट वन. तो इथे एक प्रोग्राम लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. A इज इक्वल टू 10, B इज इक्वल टू 5, C इज इक्वल टू 5. ओके, आणि INT X अँड Y डिक्लेअर केलेला आहे. ओके, आता ट्राय ब्लॉकमध्ये मी हे स्टेटमेंट लिहिलं A डिवायडेड बाय B मायनस C. ओके, B minus C is what? 0. So what is the result of this statement? X is equal to 10 by 0. Okay. So any number divided by 0 is logically incorrect in Java. Okay. So this statement जर मी ट्राय ब्लॉकमध्ये लिहिलं नसतं तर पूर्ण प्रोग्राम तुमचा क्रॅश आला असता. okay. आणि ह्या स्टेटमेंटचं सुद्धा आउटपुट तुम्हाला आलं नसतं. सो सियर हे स्टेटमेंट जे आहे ते लॉजिकली इनकरेक्ट आहे. हे स्टेटमेंट काय सांगतं y इज इक्वल टू a डिवायडेड बाय b प्लस c. a इज वॉट 10, b प्लस इज वॉट 10. सो 10 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 1. सो इन लास्ट सेशन्स आपण हे एक्झाम्पल बघितलेलं जिथं आपण एक्सेप्शन हँडल केलेलं नाही आहे. त्यामुळं तिथं काय होत होतं की तुमचा पूर्ण प्रोग्राम क्रॅश होत होता. हे जरी स्टेटमेंट्स बरोबर असतील तुमचे तरी त्याचं आउटपुट कन्सोलला शो होत नव्हतं. तर इथं ते एक्सेप्शन हँडल केलेलं आहे. लाईकली मला काय वाटतं की हे स्टेटमेंट एक्सेप्शन जनरेट करू शकतं. त्यामुळं जे स्टेटमेंट तुम्हाला वाटतात की इट मे लाईकली जनरेट्स अँड एक्सेप्शन असे स्टेटमेंट ट्राय ब्लॉकमध्ये लिहा. त्या स्टेटमेंटकडनं जर एक्सेप्शन जनरेट झालं तर त्या एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल आणि तो थ्रो केला जाईल. थ्रो केलेला ऑब्जेक्ट कुठं कॅच केला जाईल? कॅचमध्ये ऑब्जेक्ट कॅच केला जाईल. आणि त्याच्यानंतर करेक्टिव्ह ॲक्शन्स काय त्याचा कोड तुम्ही इथं लिहू शकता. इथं फक्त एक प्रिंट मेसेज प्रिंट केला मी डिवाइड बाय 0 हा मेसेज प्रिंट केलेला आहे. सो याचा आउटपुट काय होईल? जरी ह्यानं एक्सेप्शन जनरेट केलं तरी ते आपण इथं ट्राय अँड कॅच यूज करून हँडल केल्यामुळं रेस्ट ऑफ पीस जो तुमचा कोडचा आहे जो लॉजिकली करेक्ट आहे, सिंटॅक्टिकली करेक्ट आहे आणि आउटपुट देऊ शकतो त्याचा आउटपुट येईल. याचा आउटपुट काय येईल? डिवायडेड बाय 0 हा मेसेज आणि y इज इक्वल टू 1. सो सी हिअर वन्स अगेन इथे काय होईल? इथे एक्सेप्शन जनरेट होईल. सो कुठल्या टाईपचं एक्सेप्शन आहे? अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे. त्याचा अरिथमॅटिक एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल, तो थ्रो केला जाईल, तो इथं कॅच केला जाईल. सो एक्सेप्शन आलं आहे त्याच्यामुळं हा मेसेज प्रिंट होईल डिवाइड बाय 0 आणि रेस्ट ऑफ पीस जो कोड आहे तुमचा ते एक्झिक्यूट केलं जाईल आणि त्याचा आउटपुट इथे शो केलं जाईल. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सेप्शन हँडल करताय त्यावेळी तुमचा पूर्ण प्रोग्राम क्रॅश होत नाही. ओनली जे स्टेटमेंट एक्सेप्शन जनरेट करतात ते सोडून बाकीचा तुमचा कोड जो आहे तो प्रोग्रामचा एक्झिक्यूट होईल आणि त्याचा आउटपुट तुम्हाला शो होईल. सो 2 कीवर्ड आहेत ट्राय आणि कॅच. याचा यूज करून तुम्ही एक्सेप्शन हँडल करू शकता. सो सर्टन थिंग्स आर देअर. ट्रायमध्ये काय लिहायचं? ट्रायमध्ये तुम्हाला असे स्टेटमेंट जे वाटतात की एक्सेप्शन जनरेट करू शकतात ते स्टेटमेंट लिहा. ट्राय ब्लॉक संपल्या कंपल्सरी तुम्हाला कॅच ब्लॉक हा लिहावाच लागतो. नाहीतर ट्राय विदाउट कॅच हा कंपाईल टाइम एरर येईल. ओके, इट मे बी मॅन्डेटरी दॅट each try has at least one catch. ओके, ट्राय ब्लॉक जिथं संपतो तिथं ॲटलिस्ट एक कॅच ब्लॉक तुम्हाला लिहावा लागतो. मग तो कॅच ब्लॉक एम्प्टी असला तरी चालतो परंतु प्रत्येक ट्राय ब्लॉकला तुमचा कॅच ब्लॉक तुम्हाला लिहावा लागतो. दिस इज फर्स्ट थिंग.
देन ट्रायमध्ये ज्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट होणार आहे त्याच टाईप ट्राय ब्लॉकमध्ये ज्या टाईपचा ऑब्जेक्ट जनरेट होणार आहे त्याच टाईपचा ऑब्जेक्ट तुम्हाला इथं मेन्शन करावा लागतो. फॉर एक्झाम्पल हे स्टेटमेंट कुठला एक्सेप्शन जनरेट करतं, अरिथमॅटिक एक्सेप्शन जनरेट करतं, त्यामुळे तुम्हाला इथं कॅच ब्लॉकमध्ये अरिथमॅटिक एक्सेप्शनचाच ऑब्जेक्ट डिक्लेअर करावा लागेल. नाहीतर इथं अरिथमॅटिक एक्सेप्शन जनरेट करतं आणि इथं तुम्ही ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन लिहिलं आहे, इट विल ऑल्सो जनरेट द कंपाईल टाइम एरर. ओके, सो सर्टन थिंग्स आर देअर, कीप इन माइंड दॅट जे स्टेटमेंट तुम्हाला वाटतात की एक्सेप्शन जनरेट करू शकतात ते ट्राय ब्लॉकमध्ये लिहा. ट्राय ब्लॉकवर जे स्टेटमेंट लिहिलेलं आहे त्याच्यावर ट्राय ब्लॉकचा मॉनिटर राहील. त्या स्टेटमेंटनं जर एक्सेप्शन जनरेट केलं तर त्या एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल आणि तो थ्रो केला जाईल, तो कॅच केला जाईल कॅच ब्लॉकमध्ये आणि करेक्टिव्ह ॲक्शन्स जे आहेत ते इथे घेतल्या जातील. ओके, सर्टन थिंग इज दॅट ट्राय जिथं लिहिताय ट्राय संपल्या तुम्हाला ॲटलिस्ट एक कॅच ब्लॉक तरी लिहावा लागतो. कॅच ब्लॉकमध्ये तुम्ही एम्प्टी ठेवलं कॅच ब्लॉक तरी चालतो. ट्राय ब्लॉकमध्ये ज्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट होतं तेच कॅच ब्लॉकमध्ये तुम्हाला इथं लिहावं लागतं, कॅच करावं लागतं. ओके, सो दिस इज ट्राय अँड कॅच. ओके, सो बाय यूजिंग द ट्राय कॅच यू कॅन हँडल द एक्सेप्शन. याचा फायदा काय किंवा ॲडव्हान्टेज काय, तर जे स्टेटमेंट एक्सेप्शन जनरेट करतात ते सोडून रेस्ट ऑफ जो कोड आहे तो तुमचा एक्झिक्यूट होईल आणि त्याचा आउटपुट शो होईल. तुमचा पूर्ण प्रोग्राम इथं क्रॅश होणार नाही एक्सेप्शन हँडलिंग केल्यामुळे. ओके, सो सी हिअर द एक्झाम्पल्स ऑफ द मल्टिपल कॅच ब्लॉक. जसं तर मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं की ट्रायमध्ये जे स्टेटमेंट एक्सेप्शन जनरेट करतं ते कुठल्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट करतं तेच तुम्हाला कॅचमध्ये कॅच करावं लागतं. ओके, तर तुम्हाला अशा केसमध्ये सपोज एखाद्या केसमध्ये माहिती नाही की एखादं स्टेटमेंट कुठल्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट करतं, तर अशा केसमध्ये तुम्ही मल्टिपल कॅच स्टेटमेंट्स लिहू शकता. इट इज सिमिलर टू द स्विच अँड केस. ओके, स्विच केसमध्ये काय म्हणतो आपण, स्विच केसमध्ये जे काय एक्सप्रेशन आहे त्याच्या रिझल्टनुसार पर्टिक्युलर केस तुमची एक्झिक्यूट होईल. कुठली केस एक्झिक्यूट होईल तुम्हाला माहिती नाही, तुम्ही मल्टिपल केसेस लिहिलेले आहेत किंवा स्विचच्या एक्सप्रेशनचा जो रिझल्ट येईल आणि तो जी केस मॅच करेल ती केस तुमची एक्झिक्यूट होते. सिमिलर द केस इज हिअर. ओके, जर तुम्हाला ट्राय ब्लॉकमध्ये लिहिलेलं स्टेटमेंट कुठल्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट करतं हे माहिती नसेल तर तुम्ही मल्टिपल एक्सेप्शन्स हँडल करणारे कॅच ब्लॉक लिहू शकता. फॉर एक्झाम्पल हिअर इथे एक ॲरे डिक्लेअर केला इंटिजरचा, इंटिजर ॲरे ए इज विच कंटेन्स द 2 एलिमेंट 5 and 10. ओके, अँड बी हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला विच इज नथिंग बट द 5. ओके, सो एक स्टेटमेंट लिहिलेला आहे int x इज इक्वल टू a डिवायडेड बाय a of 2 डिवायडेड बाय b मायनस a of 1. ओके, आता मला वाटतं की हे एक्सेप्शन हे स्टेटमेंट एक्सेप्शन जनरेट करू शकतं, सो मी ते ट्राय कॅचमध्ये लिहिलेलं आहे. ओके, परंतु आता कुठल्या टाईपचं एक्सेप्शन क्रिएट करेल इफ आय डोंट नो. ओके, हे अरिथमॅटिक एक्सेप्शन जनरेट करेल काय, ॲरे इंडेक्स ऑफ बाउंड एक्सेप्शन जनरेट करेल काय, ॲरे स्टोअर एक्सेप्शन जनरेट करेल, हे जर मला माहिती नसेल ओके तर तुम्हाला पॉसिबल एक्सेप्शन्स कुठले वाटतात त्या पॉसिबल एक्सेप्शनसाठी मल्टिपल कॅच स्टेटमेंट्स लिहू शकताय. जे एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट हा थ्रो करेल तो कॅच एक्झिक्यूट होईल आणि त्याचा आउटपुट शो होईल. आता इथे काय म्हणतो आपण a of 2 की ॲरेचा इंडेक्स कुठून स्टार्ट होतो 0 पासून, सो इंडेक्स किती प्रेझेंट आहे तिथे 0 and 1. ओके, दुसरा इंडेक्स प्रेझेंटच नाहीत. ओके, त्यामुळं हा कसला एरर आहे, ॲरे इंडेक्सचा एरर आहे. सो हे काय कुठला एक्सेप्शन जनरेट करेल, हे ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन जनरेट करेल. 2 एलिमेंट आहेत आणि तिसरा एलिमेंट आपण इथे ॲक्सेस करायचा प्रयत्न करतोय. a of 2 means what, the array contains the 3 element because the index of the array is starting from 0. सो जो तिसरा एलिमेंट नाही तो ॲक्सेस करायचा प्रयत्न करतोय आपण, त्यामुळं ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन जनरेट होईल. त्यामुळं इथं ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल आणि तो थ्रो केला जाईल. तो इथं बघेल मॅच होतोय का नाही, पुढच्या केसला जाईल कॅचला जाईल मॅच होतोय काय, ओके इट मॅचिंग द एक्सेप्शन्स हिअर. ओके, सो याच्यातलं जे करेक्टिव्ह ॲक्शन्स आहेत हा जो मेसेज आहे तो प्रिंट होईल ॲरे इंडेक्स एरर. आणि ह्या केसमध्ये हे एक्झिक्यूट होणार नाही, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि याचं आउटपुट एक्झिक्यूट होईल y इज इक्वल टू 2. सो इन केस
ट्रायमध्ये लिहिलेले स्टेटमेंट्स कुठल्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट करतात हे जर मला माहिती नसेल तर तुम्ही मल्टिपल कॅच स्टेटमेंट्स लिहू शकता. ओके, ट्रायमधलं स्टेटमेंट ज्या टाईपचं एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट करेल तोच कॅच ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल आणि त्याचं आउटपुट शो केलं जाईल. ओके, सिमिलरली इट इज अ कॉमन वन. जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट कुठलं एक्सेप्शन जनरेट करतं हे माहीतच नसेल, कन्फ्युजन पण नाही, तुम्हाला माहीतच नसेल की तर तुम्ही फक्त आणि फक्त इथं कॅचमध्ये एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. जे काय एक्सेप्शन्स आपण बघितले, अरिथमॅटिक एक्सेप्शन्स असू दे, ॲरे इंडेक्स ऑफ बाउंड, फाईल नॉट फाउंड, क्लास नॉट फाउंड, आउट ऑफ मेमरी, स्टॅक ओव्हरफ्लो, स्टॅक अंडरफ्लो, जे बिल्ट इन एक्सेप्शन आहेत ह्या सगळ्यांचा सुपर क्लास आहे एक्सेप्शन नावाचा क्लास. ओके, सो अशा केसमध्ये तुम्ही कॅच ब्लॉकमध्ये फक्त आणि फक्त एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. ट्राय ब्लॉकमधलं स्टेटमेंटनं कुठल्याही टाईपचं एक्सेप्शन थ्रो करू दे ते तिथं कॅच होईल, बिकॉज द एक्सेप्शन is a class, is a super class of all type of the exceptions. Next is nothing but the concept of the nested try. एका ट्राय ब्लॉकमध्ये तुम्ही दुसरा ट्राय ब्लॉक लिहू शकता, which is called as a nested try. The nested try is used to implement the multiple try statement in a single block of main method. The try statement can be nested, that is try statement can be used inside a block of another try. Each time when a try statement is entered, the context of that exception is pushed on the stack. If an inner try statement does not have the catch handler for a particular exception, the stack is unwound and the next try statement catch handler are inspected. Okay, so this is an example of the nested try. Okay. एका try मध्ये मी दुसरा try लिहिलेला आहे. So it may be compulsory that तुम्हाला ट्राय नंतर ॲटलिस्ट एखादा कॅच ब्लॉक तुम्हाला लिहावाच लागतो, नाहीतर कंपाईल टाईम एरर येईल. ट्राय विदाउट कॅच, एकापेक्षा जास्त कॅच स्टेटमेंट्स तुम्ही कॅच ब्लॉक लिहू शकता, ज्या केसमध्ये तुम्हाला ट्रायमधलं स्टेटमेंट कुठल्या टाईपचं एक्सेप्शन थ्रो करणार आहे हे माहिती नसेल त्यावेळी. ओके, नेस्टेड ट्राय आणि कॅच तुम्ही लिहू शकता. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक ब्लॉक आहे फायनली ब्लॉक. ओके, सपोज या केसमध्ये 3 कॅच स्टेटमेंट्स मी लिहिलेले आहेत, कारण ट्रायमधलं जे स्टेटमेंट आहे ते कुठल्या टाईपचं एक्सेप्शन थ्रो करते हे मला माहिती नाही, म्हणून मी मल्टिपल कॅच स्टेटमेंट लिहिले. आता मल्टिपल कॅच स्टेटमेंट्स लिहूनसुद्धा जर थ्रो केलेलं एक्सेप्शन मॅच नाही झालं तर याच्या खाली आणखीन एक ब्लॉक लिहू शकता तुम्ही, फायनली ब्लॉक. म्हणजे कुठल्याही टाईपचं एक्सेप्शन ट्राय स्टेटमेंटमधनं थ्रो केलं तर इथे फायनलीमध्ये कॅच होतं. आणि कॅच फायनली ब्लॉक हा 100% गॅरंटीड एक्झिक्यूट होतो. फायनली ब्लॉक इन्क्लूड्स द स्टेटमेंट्स विच आर एक्झिक्युटेड इन एनी केस इन केस द एक्सेप्शन इज रेज्ड ऑर नॉट. सो 2 केस सांगितलं तुम्हाला. ट्राय नंतर कॅच लिहा, परंतु ट्रायमध्ये जे स्टेटमेंट एक्सेप्शन जनरेट करतं तेच कॅचमध्ये तुम्हाला डिफाईन करावं लागतं. ज्या केसमध्ये तुम्हाला माहिती नाही की कुठल्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट होईल तिथं पॉसिबल केसेस तुम्ही कॅच स्टेटमेंट लिहू शकताय, हे मल्टिपल कॅच स्टेटमेंट लिहू शकताय. मल्टिपल कॅच स्टेटमेंटच्या ऐवजी तुम्ही एक्सेप्शनचा ऑब्जेक्टसुद्धा क्रिएट करू शकताय, जे कुठलंही एक्सेप्शन थ्रो केलं ट्राय ब्लॉकनं तर इथे हँडल होईल. आणि त्याच्यानंतर आणखीन एक ऑप्शन आहे त्याचा फायनली ब्लॉक. एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट लिहिण्याऐवजी आणखीन एक ऑप्शन आहे त्याचा फायनली ब्लॉक. ओके, सो फायनली ब्लॉक तुम्ही लिहिल्यानंतर 100% तो ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट केला जातो. मग एक्सेप्शन जनरेट होऊ दे किंवा एक्सेप्शन जनरेट नाही झालं तरी फायनली ब्लॉक हा 100% एक्झिक्यूट होतो. सो फायनली ब्लॉक इन्क्लूड्स द स्टेटमेंट्स विच आर टू बी एक्झिक्युटेड इन एनी केस इन केस द एक्सेप्शन इज रेज्ड ऑर नॉट. ओके, सो दिस अ एक्झाम्पल ऑफ फायनली ब्लॉक. ओके, काय केले बघा, ट्राय लिहिलेला, ट्राय स्टेटमेंट्स, कॅच स्टेटमेंट लिहिले आणि फायनली लिहिलेला आहे. आता ट्रायमध्ये कुठलं एक्सेप्शन जनरेट होईल तर अरिथमॅटिक एक्सेप्शन जनरेट होईल. ओके, सो तो अरिथमॅटिक एक्सेप्शन जनरेट झालेला त्याचा ऑब्जेक्ट इथं पास केला, तिथं एक एक्सेप्शन लिहिलं की एक्सेप्शन जे आहे ई इज वॉट, कुठल्या टाईपचं एक्सेप्शन आहे ते या ईमध्ये स्टोअर असणार आहे, ते एक्सेप्शन इथं शो केलं. आता इथं तुमचा प्रोग्राम फक्त स्टॉप होणार नाही. इथं काय होईल, इथं
फायनली ब्लॉकसुद्धा तुमचा रन केला जाईल. सो आउटपुट इज वॉट प्रोग्राम एंड बाय ओके अँड व्हॉट इज द एक्सेप्शन्स. ओके सो फायनली ब्लॉक हा फायनली ब्लॉक हा 100% गॅरंटीड एक्झिक्यूट होतो. ओके तुम्ही हा फायनली ब्लॉक ट्राय नंतर लिहू शकताय किंवा ट्राय कॅच नंतर फायनली ब्लॉक लिहू शकता. ओके किंवा ट्राय मल्टिपल कॅच नंतर फायनली लिहू शकता. ओके फायनलीमध्ये कुठल्याही टाईपचं एक्सेप्शन हँडल केलं जातं. जरी एक्सेप्शन नाही जनरेट झालं ट्रायमध्ये तरी फायनली ब्लॉक हा एक्झिक्यूट होतो. ओके सो यू मे राईट द ट्राय अँड फायनली आर यू मे राईट ट्राय कॅच फायनली ऑर ट्राय मल्टिपल कॅच स्टेटमेंट अँड फायनली. ओके सो ह्या केसमध्ये तुम्हाला कुठलं स्टेटमेंट काय एक्सेप्शन जनरेट करतं हे जरी माहिती नसलं तरी फायनलीमध्ये जो कोड आहे तो 100% एक्झिक्यूट होईल. त्याच्यानंतर एक कीवर्ड आहे थ्रो नावाचा. ज्या थ्रो नावाचा कीवर्ड यूज करून तुम्ही युजर डिफाईन्ड एक्सेप्शन थ्रो करू शकता. दिस कीवर्ड इज जनरली यूज इन केस ऑफ द युजर डिफाईन्ड एक्सेप्शन to forcefully raise the exception and take the required action. The syntax is what throw and throwable instance. Okay सो जसं आता मी तुम्हाला सांगितलं जावामध्ये काही बिल्ट इन एक्सेप्शन्स आहेत की म्हणजे एखादी कंडिशन ऑकर झाली तर ह्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट होईल आणि ते हँडल करणारा एक्सेप्शनचा क्लास असेल. ओके फॉर एक्झाम्पल इथं जर बघितलं काय अरिथमॅटिक एक्सेप्शन हा एक क्लास आहे. ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन हा एक क्लास आहे. ॲरे स्टोअर एक्सेप्शन हा एक क्लास आहे. की म्हणजे एखादी कंडिशन जर क्रिएट झाली तर कुठल्या टाईपचा एक्सेप्शन जनरेट होतं त्या टाईपचा क्लास त्या टाईपचा ऑब्जेक्ट कॉल करून तुम्ही ते एक्सेप्शन हँडल करू शकता. तसंच जसं सिस्टीम डिफाईन्ड एक्सेप्शन्स आहेत तसं तुम्ही युजर डिफाईन्ड एक्सेप्शन जनरेट करू शकताय. आता एक्सेप्शन जनरेट व्हायला काय पाहिजे एक पर्टिक्युलर सिच्युएशन पाहिजे एक पर्टिक्युलर कंडिशन पाहिजे ती तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये मेन्शन करावी लागेल. फॉर एक्झाम्पल अरिथमॅटिक एक्सेप्शन कधी जनरेट होतं नंबर डिवाइड बाय 0. ॲरे इंडेक्स कधी जनरेट होतं ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन जर चुकीचा इंडेक्स रेफर करत असेल तर. की म्हणजे प्रत्येक एक्सेप्शनला काहीतरी कंडिशन हॅपन झाल्याशिवाय तो एक्सेप्शन जनरेट होणार नाही. सिच्युएशन कंडिशन ऑर सिच्युएशन सो एक कंडिशन आहे ती ऑकर झाली तर ते एक्सेप्शन येतं हे आता आपण बघितलं. सेम युजर डिफाईन्ड एक्सेप्शन तुम्ही तुमचं स्वतःचं एक्सेप्शन जनरेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला एखादी कंडिशन डिफाईन करावं लागेल आणि ती कंडिशन आलं तर कुठलं एक्सेप्शन डिफाईन करायचं ते एक्सेप्शन डिफाईन करावं लागेल. सो युजर डिफाईन्ड एक्सेप्शन जनरेट करण्यासाठी थ्रो नावाचा कीवर्ड यूज केला जातो. सो वी विल सी दिस हाऊ टू क्रिएट द युजर डिफाईन्ड एक्सेप्शन इन द नेक्स्ट सेशन. So in this step keep in mind that the throw is a keyword which is used in case of user defined exception, okay, which forcefully raise some condition and take the required actions. Okay. One more keyword is there, that is a throws keyword. Okay. So throws keyword, it is also used for the exception handling. The throws keyword can be used along with the method definition to name the list of exceptions which are likely to happen during the execution of that method. In that case, try catch block is not necessary in the code. Okay, the syntax is what? Type method throws and exception list. Okay, so see here. See. इथं काय केलं आपण? इथं काय केलं? इथं आपण try and catch block यूज केला. एक्सेप्शन हँडल करण्यासाठी. त्याच्याऐवजी आपण थ्रोज नावाचा कीवर्ड यूज करू शकतो. ट्राय अँड कॅच ब्लॉक न लिहिता आपण थ्रोज कीवर्ड यूज करून एक्सेप्शन हँडल करू शकतो. एखादी मेथड जर एक्सेप्शन जनरेट करत असेल तर ते थ्रो करायचं काम थ्रोज नावाचा कीवर्ड करतो. मेथड इज व्हॉट? मेथड इज ऑल्सो इट इज अ कलेक्शन ऑफ सम स्टेटमेंट्स. ट्राय कॅचच्या ऐवजी जे काम ट्राय कॅच करतं तेच थ्रोज नावाचा कीवर्ड करतं. ते लिहायचं कसं तर मेथड लिहायची आणि त्याच्या पुढं थ्रोज हा कीवर्ड आणि लाईकली कुठले एक्सेप्शन्स त्या मेथडमधले स्टेटमेंट थ्रो करू शकतात ते एक्सेप्शन्स तिथं लिहायचे.
सो ह्या केसमध्ये तुम्ही लिहू शकता असं पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग थ्रोज ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. सो ह्या केसमध्ये तुम्हाला ट्राय कॅच लिहावा लागत नाही. जे काम ट्राय कॅच करतं तेच थ्रोज नावाचं कीवर्ड करतं. एखादी मेथड त्याच्यामध्ये लिहिलेले जे स्टेटमेंट्स आहेत ते काही एक्सेप्शन थ्रो करत असतील, एक्सेप्शन जनरेट करत असतील, तर ते एक्सेप्शन्स थ्रो करण्यासाठी थ्रोज नावाचा कीवर्ड तुम्ही लिहू शकता. लिहिताना मेथड थ्रोज नावाचा कीवर्ड आणि त्या मेथडमधले जे स्टेटमेंट्स आहेत ते कुठल्या टाईपचं एक्सेप्शन जनरेट करू शकतात की त्या एक्सेप्शनचा क्लास इथे तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल जसं बघितलं आता तुम्हाला सांगितलं, सपोज द मेथड नेम इज ॲड, ओके, दॅट इज पब्लिक वॉइड ॲड थ्रोज अरिथमॅटिक एक्सेप्शन. जर तुम्हाला वाटलं की एकापेक्षा जास्त एक्सेप्शन थ्रो करू शकतं मेथड, ओके, सो एकापेक्षा जास्त एक्सेप्शन तुम्ही लिहू शकताय बाय युजिंग द कॉमा ॲज अ सेपरेटर. फॉर एक्झाम्पल पब्लिक वॉइड ॲड थ्रोज अरिथमॅटिक एक्सेप्शन कॉमा ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन एक्सेट्रा. जर तुम्हाला माहिती नसेल की स्टेटमेंट त्या मेथडमधलं कुठलं एक्सेप्शन थ्रो करतं, सिम्पली राईट मेथड नेम थ्रोज एक्सेप्शन. कुठल्याही टाईपचा एक्सेप्शन जनरेट करू, तर एक्सेप्शन हा त्याचा सुपर क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट थ्रो केला जातो. सो थ्रोज कीवर्ड इज ऑल्सो यूज टू थ्रो द सिस्टम डिफाइंड एक्सेप्शन्स, ओके, and which is writing in front of the method definition. Okay, try catch ऐवजी तुम्ही throws keyword यूज करू शकता. Okay, so see what is the difference between the throw and throws. Okay, throw is what, whenever we want to force an exception then we use the throw keyword. Okay, म्हणजे फोर्सफुली जर मला युजर डिफाइंड एक्सेप्शन जनरेट करायचं असेल तर थ्रो नावाचा कीवर्ड यूज करतात. थ्रोज इज what, when we know the particular exception may be thrown to pass a possible exception then we use the throws keyword. System defined exceptionच, परंतु ट्राय कॅच यूज करायच्याऐवजी आपण थ्रो यूज करून पॉसिबल एक्सेप्शन्स आपण थ्रो करू शकतो बाय युजिंग द थ्रोज. ओके, सो कीप इन माइंड दॅट थ्रो इज डिफरंट वन अँड थ्रोज इज डिफरंट वन. थ्रो इज यूज टू डिफाइन the user defined exception, throw the user defined exception, and throws is used to throw the possible known exceptions. Okay, so throw is used to handle the user defined exception. JVM handles the exceptions which are specified by throws. Okay, so these are the differences between the throw and throws. Go for that one. Okay, so in this session we had learned how the Java handles the exception, what are the steps for handling the exceptions, how the Java handles the exceptions by using try, catch, multiple catch, finally block, and how the Java handle the exceptions by using the throws keyword. Okay, so only the point is that we want to learn is that how the Java uses the throw keyword, which handles the user defined exception. Okay, we will learn this in the next session, that is how the Java handles user defined exception. तुम्ही तुमच्या स्वतःचा एक्सेप्शन थ्रो कीवर्ड यूज करून कसं क्रिएट करू शकताय आणि हँडल करू शकता. We will learn this in the next session.